च्या योगाने असंख्य लोक उद्धरून गेले. भूतदया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, समाधान, प्रवृत्ती मार्गाचा त्याग, निवृत्ती मार्गाचे आचरण इत्यादी अनेक गोष्टी सत्संगाने अनायासे साध्य होतात आणि काम क्रोधादी षड्रिपू परमात्माला विघातक असे दंभ अहंकार आपोआप लयास जातात. सत्संगाचा महिमा खरोखर अपार आहे. संतांच्या संगतीत सदैव भगवत चर्चा, भगवत गुण संकीर्तन, रामनाम स्मरण आणि सदुपदेश चालत असल्यामुळे त्यांच्या सान्निध्यात राहणाऱ्यांच्या कानी हेच पडत राहते आणि त्यायोगे त्यांचे चित्त परमात्म्याशी तद्रूप होऊन जाते. विषयासक्त वृत्तीने बंधन निर्माण होते, तर वृत्ती भगवंताकडे लावल्याने मोक्ष लाभ होतो. वृत्ती विषयासक्त न होण्यास भगवंताचे अनुसंधान हाच उपाय आहे. उठता बसता, जाता येता, सर्व देह व्यापारात आणि झोपेत सुद्धा अखंड रामनाम स्मरण चालू असावे. रामनामाचा विसर पडून वृत्ती विषयासक्त होण्यास सवडच देऊ नये. श्रीरामाला मनापासून आळवून प्रार्थना करावी की, हे रामा, हे दयानिधे, माझा उद्धार कधी करशील? तुझी सगुण मूर्ती मला कधी दिसेल? रामा, मला त्वरित दर्शन दे. तुझ्या दर्शनाविना मला चैन पडत नाही. रामा, मी परम पापी आहे. माझ्यासारखा वाईट जगात कोणी नाही. हे दयानवा, या भवसागरातून मला शीघ्र पाहा. मला संतती